आज या प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने एका अराजकीय विषयाला आम्ही हाताळणार आहोत। खरं तर काल आपण बघितलं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दोन लहान मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या दोन घटना त्या ठिकाणी घडल्या। धरणगाव तालुका जळगाव चौथीतील विद्यार्थीवर शिक्षकाकडूनच तर पुण्यात येवलेवाडीमध्ये 9 वर्षाच्या चिमुकलीवर एका वयस्कर व्यक्तीकडून अत्याचार झालेली घटना ही आपण सर्वांनी त्या ठिकाणी ऐकली असेल। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि खरं तर या घटना आपल्या महाराष्ट्रात घडू नये यासाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील। या प्रेझेंटेशनमध्ये जे आकडे ते आकडे एका वर्षाचे नाही तर 2 वर्षाचे असतील। यात कुठेही आम्ही राजकीय भूमिका घेत नाही। मी स्वतः वडील आहे, मला मुलगी आहे, मला एक मुलगा आहे, तुम्हालाही मुलं आहेत। एखाद्या व्यक्तीवर एका परिवारावर ही अडचण आल्यानंतर उद्या जाऊन ती आपल्या बाबतीत सुद्धा घडू शकते याची नोंद त्या ठिकाणी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे, सत्तेतल्या लोकांनी सुद्धा आणि विरोधातल्या लोकांनी सुद्धा। या प्रेझेंटेशनमध्ये माझ्याबरोबर जळगावचे वडगाव या तालुक्यातले पालक, ज्या मुलीवर 3 वर्षापूर्वी अन्याय झाला होता, दुर्दैवाने तिचा मृत्यू सुद्धा त्याच्यामध्ये झाला, त्या मुलीचे आई वडील सुद्धा आलेले आहेत, ते नंतर आपल्या सर्वांशी चर्चा करतीलच। त्याच्याचबरोबर सासपडे सातारा इथं जी घटना 9-10 महिन्यापूर्वी झाली होती त्या मुलीचे वडील सुद्धा इथं आपल्या सर्वांबरोबर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। भूमिका काय, त्यांना काय अडचणी सोसाव्या लागतात हे सगळं ते स्वतः त्या तिथं सांगतील। खरं तर याच्यावरनं आपल्याला कळतंच, आपण सीता मातेचं त्या ठिकाणी दर्शन घेतो। प्रभू श्रीरामांनी सीता मातेवर अन्याय झाल्यानंतर काय केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं महिलांच्या बाबतीतलं धोरण हे आपल्या सर्वांना माहीत आहे। पण त्याच आजच्या या महाराष्ट्रामध्ये, आज आपल्या या भारतामध्ये महिलांच्या सुरक्षतेच्या बाबतीतली काय परिस्थिती आहे ही बघितली तर मन थक्क होऊन जातं। आता याच्यात काही घटना गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघितल्या तर नसरापूरची घटना, 3 वर्षाची मुलगी, तिच्यावर 65 वर्षाच्या एका नराधमाने अत्याचार करून तिला चेचून मारलं। चाकणमध्ये 2 मेमध्ये जी घटना घडली, 11 वर्षाची मुलगी दुपारी घराला कुलूप लावून काकाकडे जात असताना तिच्यावर अन्याय झाला। पालघरमध्ये मी स्वतः तिथं सुद्धा 13 वर्षाची मुलगी एका भोंदू बाबाली तिच्यावर अत्याचार केला। पुणे, पर्वती, अकोला मी पण तिथं गेलो होतो, 10 वर्षाची मुलगी, तिच्यावर सुद्धा 60 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार केला। पुणे, थेऊर, गणेशपेठ पुणे आणि काल जळगावमध्ये आणि पुण्यामध्ये झालेली घटना, ह्या घटना आज चर्चेत आल्या। मीडियाच्या मदतीने लोकांनी केलेल्या आंदोलनामुळे खरं तर चर्चेत आल्या, पण खूप खोलात गेल्यानंतर आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे। महिला अत्याचार आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण एका वर्षात 50,000हून अधिक तिथं होत आहे। म्हणजे दररोज 136 आणि दर तासाला 6 गुन्हे। म्हणजे मगाशी तासभर आधी मी आलो होतो, त्यात 6 गुन्हे महिलांच्या बाबतीतली आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत। बलात्काराच्या बाबतीत बोलायचं झालं तर 8,600, तासाला 1, म्हणजे आत्ता तुमच्याशी बोलताना 1 दुर्दैवाने बलात्कार आपल्या महाराष्ट्रात झाला असावा। विनयभंगाच्या केसेस 18,294, तासाला 2, अपहरण 10,000 गुन्हे, दर तासाला 1। आधी मुंबईमध्ये ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि मुंबईची पण परिस्थिती आपण बघितली तर मुंबईत रोज 4 बलात्कार, रोज 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, रोज 6 विनयभंगाच्या केसेस, रोज 4 अपहरण, रोज लहान मुलीचे 4 अपहरण, अशी आजची मुंबईची म्हणजे या देशातली फायनान्शियल कॅपिटल आपण ज्याला म्हणतो अशी त्याची परिस्थिती आहे। बेपत्ता महिला ज्या झाल्या
आणि मुली ज्या झाल्या त्याच्या केसेस तसे 1,17,000 केसेस आहेत. त्यातले 31,141 मुली अजून सापडलेल्या नाही. आता आपल्याला एप्स्टीन मध्ये काय घडतं हे माहिती, म्हणजे या मुलींवर काय घडलंय, काय घडते आता हे कोणालाच माहित नाही. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेत, बघितलेत, पण मग याच्यामध्ये कुठल्या रॅकेटमध्ये या मुलींना वापरण्यात आलं. त्याच्याचबरोबर काही ठिकाणी आपण खरातच्या प्रकरणात पण ऐकलंय की रक्ताची आंघोळ केली जाते आणि त्याच्यात चर्चा जी होती ते मला माहित नाही, त्याच्यात काही मला पुरावे नाहीत, पण लहान मुलींना तिथं मृत्यू करून त्यांच्यातलं रक्त तिथं वापरलं जातं अशी सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी चर्चा आहे. त्यामुळे या 31,141 मुलींचं झालं काय, त्याच्यामध्ये 4,500 मुली या अल्पवयीन आहेत. आणि सुरक्षित महाराष्ट्राचा आजची परिस्थिती एनसीआरबीच्या रिपोर्टच्या अनुषंगाने महिलांविरोधी एकूण गुन्हे उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, बलात्काराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर, बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या याच्यामध्ये तिसऱ्या नंबरवर, विनयभंग ओडिशा राजस्थान नंतर महाराष्ट्र तिसरा, लैंगिक छळमध्ये महाराष्ट्र दुसरा, महिलांवर पाळन स्टॉकिंग महाराष्ट्र पहिला, कुटुंबीय हिंसाचार महाराष्ट्र चौथा, महिलांवर ऍसिड हल्ले महाराष्ट्र तिसरा, महिला अपहरण महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. विषय एवढाच आहे, याच्यावर आपल्याला कुठेही राजकारण करायचं नाही, पण गुन्हेगारीमध्ये आपण देशात आघाडीवर आहे, पण न्याय खऱ्या अर्थाने या महिलांना मिळतं का? गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न तर आपल्या सर्वांना करावेच लागतील, पण मग न्याय मिळतं का? आणि याच्यात तुम्ही हे जर बघितलं तर ही नेहमीची पद्धत आहे. एखाद्या मुलीवर अत्याचार झाला, त्याची चर्चा होते, लोक रस्त्यावर येतात, न्याय मागतात, मग नेते तिथं जातात, आमच्यासारखे असतील सत्ताधारी जातात, त्यांचं सांत्वन करतात, त्यांच्याशी चर्चा करतात आणि मग मागणी होते. ती कशाची? तर फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी झाली, मीडिया तिथं पोहोचला, 2-3 दिवस वातावरण राहिलं, नेते तिथे आले, त्याच्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्ट लागू होतं आणि मग हळूहळू सगळ्या बातम्या ह्या कुठं कुठं कमी व्हायला लागतात. आणि मग बातम्या कमी झाल्यानंतर त्या कुटुंबाची आज परिस्थिती काय? कुटुंबाला कोर्टापर्यंत जाण्यापुरते तरी पैसे आहेत का? जर कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांचा दिवसाचा जो काय तिथं मजुरी बुडते त्यात त्यांचं घर चालणार आहे का? या बाबतीत दुर्दैवाने त्या ठिकाणी कुठेही चर्चा होत नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन होतं, पण खरंच न्याय मिळतो का असा प्रश्न तिथं निर्माण होतो. आणि या प्रेझेंटेशनच्या मदतीने आमचं एकच मत आहे की न्याय हा मिळाला पाहिजे. आणि जर एखादी परत घटना घडली तर परत मग काय जे काही सुरू व्हायचे त्या ठिकाणी, म्हणजे ही सायकल कधीच थांबत नाही, पण न्याय मात्र त्या ठिकाणी दुर्दैवाने मिळत नाही. नंतर मी हा जो मुद्दा मांडला, 19 वर्षाच्या नराधमाने 60 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला चेचून मारलं. त्यांचे पालक इथं आलेत, ते आपल्याशी त्या बाबतीत बोलतील. याच्या पुढं सासपडेमध्ये काय झालं हे सुद्धा पालक इथं आलेत, ते आपल्या सर्वांशी बोलतील. 2009ला त्या नराधमाने एका 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. 25 दिवस तो जेलमध्ये गेला. 25 दिवसानंतर तो जेलच्या बाहेर आला आणि मग 9 वर्ष तो थांबला. आणि तीच मुलगी जिच्यावर त्यांनी अत्याचार केले होते 2024ला, जी जेव्हा 18 वर्षाची झाली, तिला रेप करून, अत्याचार करून, बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आलं. आणि ज्या व्यक्तीने त्याला सापडण्यासाठी पोलिसाला मदत केली ही गोष्ट डोक्यात ठेवली आणि त्या व्यक्तीच्या मुलीला, म्हणजे मुलीचं वय 12 का 13, तिला 2025ला म्हणजे आत्ताच 9 महिन्यापूर्वी तिचा बलात्कार केला आणि तिच्या डोक्यात एक दगड टाकून तिचा मृत्यू केला. तिचे पालक इथं आलेत, आपल्याशी ते बोलतील. काय होतं, काय या परिवारावर जातं, कशा परिस्थितीमध्ये हे परिवार त्या ठिकाणी राहत असतात आणि त्यांची अपेक्षा काय हे तुमच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत सांगतील. आता FIR, चार्जशीट आणि हे कशी प्रक्रिया असते? FIR होते, चार्जशीट होते, ट्रायल होतं, शिक्षा दिली जाते, अपील केलं जातं आणि मग शेवटी जन्मठेप नाहीतर जी काही शिक्षा असते ते त्या ठिकाणी दिली जाते. आता याच्यात आपण जर बघितलं, पोलिसांकडे तपासासाठी असलेले महिला संबंधित गुन्हे किती आहेत? 2023 मध्ये
प्रलंबित गुन्हे होते 30,772. 2024ला नवीन नोंद किती झाली? 47,000. एकूण 48,000. आता या 78,000, या 78,000 पैकी 36,000 मध्ये आरोपपत्र दाखल झालं, चार्जशीट दाखल झाली. म्हणजे केवळ 46% केसेसमध्ये चार्जशीट दाखल झाली. चार्जशीटचा अर्थ असा असतो की तपास पूर्ण झाला आणि आता आम्ही चार्जशीट करत आहोत, पोलिसांकडनं चार्जशीट केली जाते. म्हणजे 54% दुर्दैवाने चार्जशीट त्या ठिकाणी केली जात नाही. त्यामुळे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आपला महाराष्ट्र आज जर आपण बघितलं तर या देशामध्ये 22व्या नंबरला आहे. म्हणजे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे पोलिसांना तपास पटकन व्हावा, चार्जशीट लवकर व्हावी, यासाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो. आता याच्यात कोर्टातील प्रलंबित महिलाच, कारण का आपण म्हणतो कोर्टात विषय गेला, विषय संपला, पण 2023ला महिलांच्या बाबतीतले प्रलंबित गुन्हे किती होते खटले? 2,93,000. आता याच्यामध्ये 2024 मध्ये नवीन किती आले? 36,699. एकूण झाले 3,29,707. या 3,29,707 पैकी 13,348 खटल्यांमध्ये सुनावणी पूर्ण झाली. हे प्रमाण किती आहे? तर फक्त 4%. मग 96% केसेसमध्ये जर सुनावणीच पूर्ण होत नसेल तर गरिबाली काय फक्त कोर्टाच्या फेरा मारायचे का? तर हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. 96% लोकांना अजूनपर्यंत कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय हा मिळालेला नाही. आणि सगळ्या केसेस घेतले तर 25 लाख खटले, त्यामध्ये सुद्धा 6.5% खटल्यांमध्ये सुनावणी ही झालेली आहे. 96 ते 95% मध्ये झालेली नाही. पेंडन्सी म्हणजे काय? की आता हे पालक जातात, कोर्टात बसतात, वकिलाशी बोलतात, यायला जायला पैसे खर्च करतात, कोर्टात काहीच होत नसतं. पोलिसांच्या लेवलला पेंडन्सी असते, त्यानंतर कोर्टाच्या लेवलला पेंडन्सी असते. हे बिचारे गरीब लोक बेजार होऊन जातात. मग नंतर शेवटी त्यांचीच इच्छा दुर्दैवाने आपल्या मुलीला न्याय देण्याची संपून जाते. जे लोक सामाजिक हितातून गाव म्हणून एकत्रित येऊन लढणारे असतात, पत्रकार तुमच्यासारखे जे लढणारे असतात, शेवटी म्हणतात अरे काहीच होत नाही, त्यांचंही कुठेतरी मनोबल कमी होतं. आणि याच्यात दुर्दैवाने काय होतं तर त्या चिमुकलीला न्याय देण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. आपण जेव्हा म्हणतो तेव्हा समाज म्हणून, पत्रकार म्हणून, राजकीय नेते म्हणून, पोलीस म्हणून आणि कोर्टाचे जजेस आणि वकील म्हणून सुद्धा कुठं ना कुठेतरी आपण कमी पडतो. त्या पेंडन्सीमध्ये एक चार्जशीटच्या बाबतीत पेंडन्सी आहे, त्याच्याचबरोबर कोर्टामध्ये पेंडन्सी आहे. म्हणजे एक तर पालघरला आम्ही जेव्हा गेलो होतो तिथं असणारे आदिवासी समाजाच्या लोकांनी आम्हाला सांगितलं, अहो अशा अनेक केसेस होतात, पण कोर्टात कोण जाणार, कसं जाणार, कसं लढणार, कुठून पैसा आणायचा, म्हणून आम्ही कोर्टात पण जात नाही आणि पोलीसकडे पण जात नाही. त्यामुळे ह्या ज्या केसेस आहेत ह्या कितीतरी जास्त केसेस असं लोकांचं मत आहे. त्यामुळे असं म्हणलं जायचं इज जस्टिस डिनाईड. जस्टिस सूर्यकांत साहेबांनी याला वेगळी स्टेटमेंट आणण्यात आली. जस्टिस डिलेड इज नॉट ओनली जस्टिस डिनाईड, इट्स जस्टिस डिस्ट्रॉइड.